बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातामध्ये उद्धव ठाकरेंनी पक्षाचा रिमोट कंट्रोल दिला. पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवर टीका. राहुल गांधींकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वदवून घ्या. पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान. बाळासाहेब बोलू नका, ते हिंदू हृदय सम्राट आहेत, तुमचे वर्गमित्र नव्हते. उद्धव ठाकरेंनी मोदींना ठणकावलं. अमित शहांची आज हिंगोली, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये सभा, तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार आज प्रत्येकी 5 सभा घेणार. शरद पवारांची आज कवठे महांकाळ, इचलकरंजी आणि कराडमध्ये सभा, तर सिल्लोड, मालेगावसह नांदगाव आणि नाशिकमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार. तर राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार. वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये सकाळी 10 वाजता जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम. लाडकी बहीण योजनेमुळे भाजपच्या सभेमध्ये लाडक्या बहिणींची गर्दी. नरखेडमधल्या फडणवीसांच्या सभेतही 50% जास्त महिला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना दिलासा. वडेट्टीवारांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेला दिलेली पंचसूत्री पूर्ण करणार. सोयाबीनला 7,000 रुपये दर देणार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं आश्वासन. सिल्लोडमधल्या चेकपोस्टवर 19 कोटींचा सोन्या चांदीचे दागिने जप्त. निवडणूक तपासणी पथकाची कारवाई. दागिने जळगावमधल्या नामांकित सराफा ज्वेलर्सचे असल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 दिवस शाळांना सुट्टी मिळण्याची शक्यता. आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्तांना निर्देश.